स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 61वा आणि त्याचं विवरण. अभंग असा आहे. सर्व तुझे 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 कैसे होई बारे माझे, माझे म्हणता कष्टलो तुझे अर्पिता तुष्टलो. तुष्टी तुझ्यामुळे आहे सर्व काही तूची पाहे. पहा अज्ञ बाळाकडे जेणे स्वामी पायी जोडे. जोडा केव्हा तरी फाटे स्वामी पायी ते गोमटे. गोम स्वामीलाची कळे सर्व दोषची तो गळे. गळे जेव्हा अहंकार मग ज्ञान रूप थोर. थोर होई जई आनंद तई जाणा स्वरूपानंद. भावार्थ असा. हे सद्गुरुराया, हे ईश्वरा, इथे सर्व काही तुझ्या मालकीचं आहे. माझं असं काय आहे? माझं माझं म्हणत असता मी कष्टी झालो, पण हे सर्व तुझं आहे. तुझं तुलाच अर्पण अशी भूमिका घेताच दुःख संपलं आणि मी संतुष्ट झालो. संतुष्टता म्हणजे शांती तुझ्या कृपेमुळे आहे. नव्हे, सर्व काही तूच आहेस. मी अज्ञ बालक आहे. तू माझ्याकडे कृपादृष्टीनं पहा आणि माझं अस्तित्व स्वामी चरणाशी जोडलं जाईल असंच कर. हे शरीर कधीतरी जोडा फाटून जातो त्याप्रमाणे नष्ट होणारच आहे. पण ह्या शरीराचा जोडा स्वामीचरणी अर्पण करता आला तर ती कृती अर्पण योग्य ठरेल. हीच परमार्थातली गोम म्हणजे वर्म आहे. हे ध्यानी येताच साधनेतील सर्व दोष सरून गेले. अहंकार संपून जाताच मग श्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती होते. ईश्वर कृपेने आणि गुरुकृपेनेच श्रेष्ठ आनंद समाधानाची प्राप्ती होते. तो होणारा श्रेष्ठ आनंद, तृप्ती, समाधान म्हणजेच स्वरूपानंदांची प्राप्ती. आता या अभंगाचं चिंतन असं. हे संपूर्ण विश्व ईश्वरानं व्यापलेलं आहे. जड चेतन जे काही आहे ते सर्व ईश्वराचंच आहे. तोच अणुरेणूत भरलेला आहे. ही श्रेष्ठ भक्ताची अनुभूती आहे. भोगवादी जीवन जगणाऱ्या माणसाला हे कळणार नाही. भोगवादी माणूस मी माझेपणाच्या मालकीच्या वृत्तीनं जगाकडंच नव्हे तर प्रत्येक वस्तूकडे पाहतो. स्वार्थ आसक्तीनं तो प्रत्येक गोष्टीवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. परिणामी तो सतत संघर्ष करीत राहतो आणि प्रत्यक्षात दुःखच भोगीत राहतो. त्याची तामसी राक्षसी वृत्ती वाढत जाऊन तो सैतान बनतो. दुर्योधन हे एक त्याचंच उदाहरण आहे. रावण हेही त्याचंच रूप आहे. सामान्य माणसाच्या अंतर्यामी दुर्योधन, रावण सूक्ष्म रूपानं प्रत्येकाजवळ असतो. पण त्याच्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि रामही सूक्ष्म रूपानं वसत असतो. कोणाच्या संगतीनं आपल्याला काय मिळालं याचा प्रामाणिकपणे माणसानं विचार करावा. जे काही आपलं नाही ते ज्या सत्तेचं आहे त्याला अर्पण करावं. त्या सत्तेनं जेवढं आपल्याला दिलेलं आहे ते तेवढंच नम्रपणे भोगावं. दुसऱ्याचं काहीही आसक्तीनं काढून घेऊ नये. ईश उपनिषदाचा हा पहिला मंत्र आहे. आपल्या जीवनातलं दुःख, दैन्य, स्वार्थ या गोष्टी संपून जाव्यात आणि आपलं स्वरूप पाहावं, जाणावं. ही तीव्र इच्छा ज्याला होते त्यानं आपलं नातं देहभावाशी, संसाराशी न जोडता ईश्वराशी जोडावं. तमोगुण रजोगुण नष्ट करावा आणि सत्वगुणात रमण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी अहंकाराचा समूळ नाश करून ईशसत्तेला, गुरुसत्तेला शरण जावं. ती शक्ती जे जे करेल तेच माझ्या हिताचं, कल्याणाचं आहे असा अनुभव घ्यावा आणि शेवटी अनुभविणारा, अनुभव देणारा सर्व काही एकच आहे हे अनुभवावं. मी तोच आहे
या भावालाच सोहमभाव असं म्हणतात. हा भाव गुरुसत्तेत गुरुतत्वाशी समरस करून टाकतो. आपल्यासह सारेच जीवन ईश्वरमय आहे या ज्ञानानं होणारा आनंद हाच सर्वश्रेष्ठ आनंद आहे. हेच सर्व सुख आहे. हा दैवी आनंद आहे. तो न संपणारा आणि सतत वर्धमान होत जाणारा आनंद आहे. या दिव्य आनंद प्राप्तीसाठी गुरुकृपा अनिवार्य आहे. जो खरा गुरुसेवक होतो त्यालाच स्वरूपानंद प्राप्ती होते. हे होतं 61व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात 62व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासी मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपानंद कृपांकित अमलानंद श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.